मध्ये घेऊन जा, मी आलोच. Yes, sir. ओके. डॉक्टर सिद्धार्थचा माझ्यासाठी काही फोन आला होता? नो डॉक्टर. बरं, आला तर ट्रान्सफर करा. ओके. एक्सक्यूज मी डॉक्टर. येस. आत्ता तुम्ही ॲम्ब्युलन्समधून एक पेशंट घेऊन आलात. शी वॉज ऑन व्हीलचेअर. तुम्ही त्या पेशंटला ओळखता? नाही ॲक्च्युली तो पेशंट गेले वर्षभर कोमामध्ये आहे. आम्ही त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण काहीच रिस्पॉन्स आला नाही आम्हाला. तुम्ही ओळखता का तिला? नो, ऑफकोर्स नॉट. ॲक्च्युली लांबून मला असं वाटलं माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, दॅट्स वाय. हो. डॉक, तुम्ही म्हणालात की गेलं वर्षभर ती पेशंट कोमामध्ये आहे, राईट? हो, त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. आत्ता कुठे त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत आहेत. काही टेस्टसाठी आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. आता परत इथे शिफ्ट केलं आहे. ओ, म्हणजे यापुढे ती ह्याच हॉस्पिटलमध्ये असणार? हो, इथेच. का? नथिंग, जस्ट क्युरिओसिटी, सहजच. ओके. मला उशीर होतोय. ओ, आय एम सो सॉरी टू कीप यू वेटिंग. थँक्यू सो मच डॉक्टर. बाय. आशू खरोखरच जिवंत आहे. वर्षभर कोमामध्ये, म्हणूनच ती कॉन्टॅक्ट नाही करू शकली. पण आता जर मी सांगितलं की मी हिला ओळखते, तर आत्ताच्या आत्ता हिला घरी न्यावं लागेल. नाही, हे कोणालाही कळता कामा नाही. नीनाला सुद्धा नाही. मलाच इथे येऊन तिच्यावर नजर ठेवली पाहिजे. अश्विनी, एक टेन्शन उतरलं माझ्या डोक्यावरचं की तू कुठेस. पण दुसरं सुरू झालं ना, तू जिवंत आहेस. वा, अगं काय छान साडी आहे बघ ही. हा, डिझाईन वगैरे पण चांगली आहे, पोतही चांगली आहे. हा, कूल, मस्त. अगं शमी, किती साड्या पाठवल्यात नीना आंटीनी तुझ्यासाठी. तुझं बरं आहे यार. बरं, तुला कुठली आवडती याच्यातली, सांग लवकर. अगं इतक्या साड्या आहेत ना, मला खरंच ठरवता येत नाही कुठली ती. नाही, मला काय वाटतं माहितीये का, गुलाबी रंग तुला आवडतो ना. बघ, मला वाटतं ही साडी तुझ्या अंगावर, अगं बाई 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 बाई, ही साडी तुझ्या अंगावरती खूप छान दिसेल. बघू. नाही नाही नाही, नॉट दिस. ही व्हाईटच नेस तू. दिस इज गुड ऑन यू. काय माही? मस्त आहे ना माई. आता तू ठरव तुला कुठली नेसायची आहे साडी. आफ्टर ऑल तू फॅशन डिझायनर आहेस. आता सोडलं असलंस तरी. रिया, मी फॅशन डिझायनिंग पुन्हा सुरू करायचा विचार करते. अरे, पण तू तर ठरवलं होतंस की. हो, पण मी ठरवलंय. कुठल्याही नकारांना पाऊल पुढे टाकायला, हात पुढे करायला घाबरू नकोस शमिका. कुठलाही नकाराला पाऊल पुढे टाकण्याला, हात पुढे करायला घाबरायचं नाही. चॅलेंजेस स्वीकार, मजा असते त्यात. असं समज की चॅलेंज स्वीकारणं पतंग उडवण्यासारखं असतं. एका पतंगाची कन्नी तुटली म्हणून रडत नाही बसायचं. दुसरा पतंग घ्यायचा, पण उंच उडायची हौस नाही सोडायची. काही कळतंय का? माय माय, सॉलिड लाईन्स आता या. कोणाच्या आहेत ग? हे तर अभिजितने सांगितलं होतं मला. मी त्याने सांगितलेल्या गोष्टी का लक्षात ठेवते? अभिजितचं जे काही खरं रूप गेल्या काही दिवसात मला दिसलं, त्यानंतर तर मला त्याची आठवण सुद्धा यायला नको. शमी, अगं कुठे हरवली आहेस तू? यू आर इन युअर ओन वर्ल्ड, यु नो. नाही ग, तसं काही नाही. चल, कुठली साडी आवडली आहे? कुठला कलर? ही छान आहे नाही माही? हाय रिया. ए, हाय जय. गुड आयडिया. मी जयलाच विचारते. बघू तुमच्या दोघांची चॉईस मॅच होते का. काय? जय, आम्ही शमीसाठी साड्या बघतोय. एक स्पेशल साडी पाहिजे. कुठला कलर शमीला सूट होईल रे? ओके. फोन, साडी. अभि, कुठलाही कलर सांग, आपल्याला काय फरक पडतो? मी अभिला सांगितलंय
तो तुम्हाला सांगेल. हां, जस्ट गिव्ह मी अ सेक. तसा कुठलाही रंग छानच दिसतो शमिकाला, पण तरी गुलाबी जास्त खुलून दिसेल. असं जयने सांगितलं आता मला. फॅब्युलस. सी शमी, तुझी आणि जयची चॉईस किती परफेक्ट मॅच होतीये. हो ना माई? एक्सक्यूज मी गाईज, आम्हाला निघायला हवं. आमची मीटिंग आहे हॉटेल प्लाझामध्ये. हॉटेल प्लाझा? हो, तुला माहिती आहे का? नाही. ओके फाईन, आपण सगळे मिळून जाऊया एक दिवशी. हां, तिकडे कॉकटेल्स खूप छान मिळतात. ओके, चला आम्ही निघतो. बाय. नाही शमी, पिंक कलर. हा बघ. नाही लाजली माई, लाजली. नाही. वेळ निघून चाललाय आणि मी हेच रिअलाइज करते की गोष्टी खूप कठीण होत चालल्या. शमिका प्रकरणाचं स्पीड टेन्शन यावा इतका स्लो आहे आणि आता ही आशू. हिला जिवंत ठेवणं म्हणजे मीच माझ्या प्लॅनला सुरंग लावण्यासारखं. लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. अनिरुद्ध, बिकॉज ऑफ यू. तू जर असं विल बनवलं नसतंस तर मला इतक्या खालच्या पातळीवर उतरावंच लागलं नसतं. तू माझ्यासाठी आणि रियासाठी एक दमडीही नाही ठेवलीस. एनिवे, शमिकाचं मॅटर हँडल करायला जय आणि नीना आहेत, पण आशूच्या बाबतीत मात्र मी कुणालाच विश्वासात घेऊ शकत नाही. हे सगळं मलाच निस्तरावं लागणार. या, आय कॅन डू इट. फक्त जे करायचे ते लवकरात लवकर करायला पाहिजे. एकीकडे आशूवर लक्ष ठेवायचं आणि दुसरीकडे गोड बोलून शमिकाला जयसाठी तयार करायचं. ए शमी, मी बोर झाले आता या साड्या बघून. मला तयारी करायची आहे, मी निघते. हो, पण कुठे चालली आहे तू? मी राहुल बरोबर डेटवर जाते. रिया, तुला खात्री आहे का राहुल चांगला मुलगा आहे म्हणून? हो. का? काही प्रॉब्लेम आहे का? तुला कोणी काही बोललं का शमी? मला असं वाटतं त्या रियाशी बोल एकदा. तिला सांग त्या राहुल पासून सांभाळून राहा. गोष्टी इतक्या पुढे जातात की एखाद्या मुलीला प्रेग्नेंट करायचं आणि नंतर तिला सोडून नवीन मुलीच्या मागे लागायचं. नाही, तसं नाही, पण मी त्याच्याबद्दल जे काही ऐकलं ते फार बरं नाही आहे. म्हणजे मुलींना फिरवणं, त्यांना सोडून देणं, असं ऐकलंय मी त्याच्याबद्दल. तुम्हा लोकांचा काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. मी आंटी बरोबर होते तेव्हाही तुम्हाला, आय मीन मम्माला, तुला प्रॉब्लेम होताच. ठीक आहे, तुम्ही माझ्या काळजीपोटी बोलताय हे सगळं, पण तरी मी खुश आहे का नाही हे महत्वाचं नाहीये का तुम्हाला? आणि मी खुश आहे कशा? मी आजपर्यंत अँडीने मला कधीही काहीही दिलेलं नाहीये. ना त्याच्याकडनं मला कधी प्रेम मिळालं, ना कधी रिस्पेक्ट मिळाला. आणि इथे राहुल मला दर अर्ध्या तासाने फोन करतो. मला म्हणतो आय मिस यू. मला फुलं पाठवतो. आणि त्या दिवशी तर त्याच्या गाडीची वाट लावली मी अक्षरशः. तरी तुला आठवतं ना तो काय म्हणाला मला? गाडी दुसरी मिळेल पण तुझं आयुष्य नाही. त्याला मी खूप आवडते ग शमी. त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि तुझं? माझं प्रेम नाहीये त्याच्यावर, पण त्याचं आहे. त्यामुळे कुणीतरी का असे ना पण माझ्यावर खरं प्रेम करतंय हीच गोष्ट माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे ग शमी.
त्यामुळे मी यावेळी कोणाचंही काहीही ऐकून घेणार नाहीये. आणि असंही तू माझी लहान बहीण आहेस, त्यामुळे काय करावं काय करू नये हे प्लीज तू मला सांगू नकोस. प्लीज डोंट टेल मी. आपण सावत्र बहिणी आहोत हे खरंय, पण तसं न वागलेलंच बरं. शमिका, काय अभिजित, तू जर मला रिया आणि राहुल विषयी सांगणार असशील ना तर प्लीज अजिबात सांगू नकोस. तुला तुला प्रॉब्लेम काय त्या मुलाविषयी? काही प्रॉब्लेम असेल ना तर तो तुझ्या पुरता ठेव, मला नको सांगू. तुला माहितीये तुझ्या तुझ्या या अशा वागण्याने माझ्यात आणि रियात भांडण झालंय. सो प्लीज तू मला त्याच्याविषयी काही सांगायला येऊ नकोस. रिया रिया त्याच्याबरोबर खुश आहे, तुला बघवत नाहीये का? तुला तुला आमच्यात वाद हवे आहेत का? हे बघ, तुला नात्यांची कदर नाहीये पण मला आहे. प्लीज मला माझ्यात आणि रियात वाद व्हायला नकोय. सो इथून पुढे या विषयावर आपण बोलणार नाही आहोत, ओके? हे अभि, चल आपल्याला उशीर होतोय, पटकन. हॉटेल प्लाझाला पोचायला जाम ट्रॅफिक असणार. हे शमिका, चल आम्ही निघतो. हां, फार उशीर झालाय. चल अभि, पटकन. रिया रिया आय एम सॉरी. मला मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं ग. फक्त तुझ्या बाबतीत काही उलटसुलट घडू नये इतकीच माझी इच्छा आहे. आधीच मी अशा प्रकारे एका बहिणीला गमावलंय. आता आता पुन्हा तुला गमवायची इच्छा नाहीये ग माझी. ओ नो, जय फाईल विसरला वाटतं. एवढी मेहनत करून क्लायंट समोर काय अडायला नको. मी फाईल द्यायला हवी. अभि, अजून किती वेळ यांची तोंड पाहिजेत? सोनिया कधी येणार आहे? येईलच. वाट बघतोस की ते? वाट? माय फूट. ती आली की मी तिला वाट पाहायला लावून मग जाईन तिच्या समोर. कळलं? मिस्टर अभिजित, yes sir, there is nothing hard and fast about the strategy. You know, we have such a simple policy. पैसा असला की सगळं शक्य होतं, सगळं मॅनेज करता येतं. जसं की आता या सोनियाला मॅनेज करतोय आणि शमिकालाही काही कळू नये याची किंमत आहे. 1 करोड, बिग अमाऊंट फॉर सोनिया. पण यातल्या प्रत्येक शून्याचीही किंमत मोजायला लावेन तिला. अभि, सोनिया आली. मी सांभाळतोय ना, तू जाऊन ये. Excuse me, gentlemen. I'll be back in some time. Okay?
आय थिंक आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. वुड यू लाईक टू हॅव कॉफी? एक्सक्यूज मी. येस सर. 3 कॅपुचिनोज प्लीज. ओके सर. I was right, Rahul. इथले कॉकटेल्स ना हेवनली आहेत, you know. We already heaven मध्ये पोहोचले. I'm in heaven. No, Rahul. Sit here. प्लीज प्लीज प्लीज. आहिस्ता आहिस्ता आहिस्ता. राहुल मला कसं तरी होतं. राहुल मला मला कसं तरी होतंय राहुल. काही नाही होणार, काही नाही होणार. मी आहे ना. कमॉन कमॉन. हळू. मी आहे ना. ओ राहुल कुठे नेतोस तू मला? I'll be back in a minute. Okay? Please. मला कसं तरी होतंय राहुल. Let's go. घरी जाऊया ना. 5 मिनिटं 5 मिनिटं. ट्रॅम्प वॉक करायला आलायस काय? ॲज युजल लेट. शट अप. ओके. आता तू माझी गर्लफ्रेंड राहिलेली नाही आहेस, सो प्लीज. ठीक आहे. पैसे? मिळाले ना 1 करोड. आता मी सांगतोय ते ऐक आणि नीट लक्षात ठेव. अरे जय फोन का उचलत नाहीये? डेलिगेट्स बरोबरची इम्पॉर्टंट मीटिंग सुरू झाली असेल का? हरकत नाही. मी स्वतः जाऊन त्याला सरप्राईज देते. आय होप मी वेळेत पोहोचेन. आणि एक, शमिका समोर आपलं हे तोंड बंद ठेवायचं, कारण तुला जे हवंय ते मिळालंय. सो बंद ठेवायचं. घरी सोड राहुल. हो हो. आपण जाणार, घरी जाणार. आई. मला मम्माकडे जायचं. येस जायचं आपण. माईकडे जायचं राहुल. हे बघ रिया सेम तुझ्या घरासारखं आहे बघ तर. No, this is not my home. रिया. मला माझ्या घरी सोडणार राहुल. ट्रस्ट मी बेबी. तू चल आत मम्माकडे. अगं नाही, ऐक माझं. माईकडे जायचं. I want to go. या जाणार आपण. राहुल प्लीज. राहुल प्लीज. राहुल घरी सोड मला.